तुम्ही कधी अशा वड्या ट्राय करून बघितल्या आहेत का? गाजराचा हलवा तर आपण नेहमीच खातो, पण आज बनवूया मस्त अशा गाजराच्या वड्या. तर ह्या एकदम छान होतात आणि खायला पण मस्त लागतात. अगदी पेढ्यासारखी याची टेस्ट येते. तर अशा वड्या बनवताना यामध्ये जर खवा घातला तर खूप छान लागतात. दूध कमी लागतं आणि खव्याची जी टेस्ट असते ती मस्त येते. चला तर मग मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. तर आज वड्या बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहेत. बारीक खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. 1 चमचा इथे मी तूप घालून घेतलेला आहे आणि छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. तूप तापलं की त्यामध्ये जे गाजर खिसून घेतले होते आपण ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमी न करता फुल गॅसवर आपल्याला हे छान असे 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये. मस्त असा कलर बदलला. तुम्ही बघू शकता अगदी कलर मस्त लालसर आलेला आहे. आता यामध्ये गरम तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साय पण मी घालून घेतलेली आहे. सायसहित अर्धा लिटर दूध इथे मी वापरलेलं आहे आणि आता हे मस्त असं फुल गॅसवर आपण याला शिजवून घेणार आहोत जोपर्यंत हे दूध पूर्ण यामध्ये आटत नाही. तर तुम्ही बघू शकता दूध थोडं थोडं आटायला लागलेलं आहे. आता आपण इथे याला एक 5 ते 10 मिनिटं लागलेत पूर्ण तूप आटवून घ्यायला. बघू शकता यामध्ये खवा घालून घेणार आहोत. इथे मी खवा घेतलेला आहे. एक 150 ग्रॅम इतका खवा आहे. तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता. याला छान असं याच्या ज्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर हलव्यामध्ये याला घालून घ्यायचं आहे. हलवा आपण नेहमीच खातो, पण आज मस्त अशा वड्या ट्राय करून बघूयात. तर मस्त असं हे पूर्ण एकसारखं एकजीव होईपर्यंत याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे भरपूर वेळ छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जो चिकटपणा आहे तो राहणार नाही. छान असं याला एकसारखं असं नंतर पूर्ण दूध आटलं की गॅस कमी करायचा आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी घट्ट झालं की यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आवडीनुसार. तर मी इथे 1 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता. तर साखरेचं पाणी पूर्ण असं यामध्ये छान जिरेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. जास्त वेळ न हलवता ठेवायचा नाही, कारण घट्ट असल्यामुळे लगेच बुडाला चिकटू शकतो. छान असं जोपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत कढईला हा सुटत नाही. नंतर एकदम घट्ट झाला की हा एका ताटामध्ये घालून घ्यायचा आहे. ताटाला तूप लावा किंवा नका लावू, हलवा म्हणजे ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित निघतात, कारण आपण जो हलवा बनवला आहे त्यामध्ये भरपूर तूप घातलेलं आहे. तर व्यवस्थित असं चमच्याने याला सेट करून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे. नंतर त्यावर काजू बदामचे मी काप घालून घेतलेले आहेत. तुम्ही आवडीनुसार पिस्ते मनुके जे तुम्हाला आवडतं ते घालू शकता. सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे यावर पसरून घ्यायचे आहे आणि नंतर याला थोडासा दाब द्यायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित चिटकून राहतील. एक 2 ते 3 तास याला थंड करायला ठेवायचं आहे आणि पटकन जर हवा असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचा. फ्रीजमध्ये लवकर थंड होऊन जाईल. थंड झालं की याला चाकूनी वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर बघू शकता मस्त अशा अगदी सुटसुटीत वड्या तयार झालेल्या आहेत. अजिबात चिकट होत नाहीत किंवा काढायलाही वेळ लागत नाही. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.